लाखनगाव येथील पोंदे वस्तीवर जे संतोष ज्ञानेश्वर पोंदे यांच्या ज्या पोल्ट्री आहे, साधारण 4,000-4,500 कॅपॅसिटी आहे. साधारण 20 वर्षापासून तो हा व्यवसाय करतात आणि अचानकपणे जवळजवळ 3600 पक्षी मृत्युमुखी पडले. तर सर्वसाधारणपणे 28-29 दिवसाचे पक्षी होते आणि अशा पद्धतीने जर समजा आता त्याचं कशामुळं झालं किंवा काय पशुवैद्यकीय अधिकारी येऊन गेले, त्याचे निदान अजून क्लिअर नाही. त्यांनी सॅम्पल नेलेत, परंतु नेमकं काय झालं किंवा काय तर आता संबंधित शेतकरी आहेत. तर तुम्ही काल दिवसभर काय परिस्थिती होती पोल्ट्रीमध्ये? काल मी 4 वाजता पोल्ट्रीमध्ये आलो, तर मी चक्कर मारून पाहिलं तर आतमध्ये पक्षी मरून पडले होते. तर जवळजवळ 1300-1400 पक्षी मरून पडले. किती वाजता? 4 वाजता चक्कर मारायला आल्यावर. आणि 6 वाजता परत चक्कर मारले, सगळे पक्षी गाडीत 1500 पक्षी निघले. आता सगळं आपलं पाण्याचं सगळं वरून हे चालू असतं, स्प्रिंकलर. आणि शेजारी आसपास पाण्यामध्ये हिरो आहे सगळं, काय तसं अडचण नाही काही. आणि एवढं जवळ 4-5 लाखाचं आपलं नुकसान झालं. तर पहा, म्हणजे त्यांनी सांगितलं का 4-5 लाख रुपयाचं नुकसान झालंय आणि जवळजवळ अनुभवी शेतकरी आहेत पोल्ट्री चालक. आणि 2010 पासून आपले व्यवसाय आहे. अनुभव आपल्याला म्हणजे 16 वर्ष झाली जवळपास. आणि प्रत्येक वेळेस चांगला लॉट निघतो ना? हो, चांगला लॉट निघतो. मग ह्यावेळेस उष्णता कमी होण्यासाठी पात्र्यावर स्प्रिंकलर केले का बरोबर? हो, चालू होते, दिवसभर चालू असतात. आणि किती दिवसाचे? 28-29 दिवसाचे पक्षी? 29 दिवसाचे पक्षी आहे. तुम्ही स्वतः काम करता का? हो, स्वतः काम करतो. म्हणजे कामगार नाही ठेवत? नाही, कामगार नाही, स्वतः काम करतो. बा, मग हे आता संध्याकाळी म्हणजे काल किती मेले रात्रीपर्यंत? काल रात्रीपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत जवळजवळ 3600 पक्षी गेले, 100 पक्षी राहिले. आणि 3600 पक्षी मेल्याच्या नंतर तुम्ही म्हणजे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवलं? हो, त्यांना फोन केला. मग ते आले. परत आपले पंचायत समिती सदस्य अंकिताताई वाळू आल्या. तर त्या जे पशुवैद्यकीय अधिकारी आले त्यांनी काय फाडतोड केली का त्या पक्षांची जे मेले त्याचे निदान करण्यासाठी? हो, फाडतोड केली आणि ते म्हणले 1-2 दिवसात तुम्हाला रिपोर्ट देतो म्हटले. तर तसा अजून अंदाज करेक्ट दिला नाही, कशामुळं मृत्युमुखी पडले? नाही, अंदाज नाही, माहीत नाही. तर पहा, पोल्ट्री चालक स्वतः आहे संतोष पोंदे, एक अनुभवी पोल्ट्री चालक आहे, शेतकरी कुटुंबातील आहे आणि त्यांनी अत्यंत जवळजवळ 15-16 वर्ष झाली ते पोल्ट्रीमध्ये काम करतात. पोल्ट्री स्वतः चालवतात, कामगारावर विसंबून राहत नाही पूर्णपणे. त्या संदर्भात जी औषधं आहेत तीसुद्धा इथं पाहायला मिळतात. म्हणजे जे प्रतिबंधक लस असते त्यांना, तर तीसुद्धा इथं पाहायला मिळते. खाद्याच्या बॅगा आहेत इथं समोर, ज्या पद्धतीने पक्ष्यांना खाद्य लागते त्या पद्धतीने. आणि वजनवाढीसाठी किंवा औषधात पाण्यामध्ये जे औषध असतं पाणी शुद्धीकरणासाठी ते सुद्धा समोर पाहायला मिळते. म्हणजे पूर्णपणे अशा पद्धतीने काळजी घेऊन जर असं झालं तर मोठं अवघड होतं. आणि या संदर्भात पहा, इथंसुद्धा त्यांच्या बॉटल आहेत, तर ह्यासुद्धा म्हणजे जे लस असते किंवा जे प्रतिबंधात्मक दिलं जातं तर त्या पद्धतीने त्यांनी दिलं आहे. आणि जर अशा पद्धतीने जर पोल्ट्री चालकाचं नुकसान झालं तर किती अवघड आहे पहा. हे संपूर्ण मेलेल्या पक्षाचा खच पडलेला आहे आणि पोल्ट्री चालक पूर्णपणे आर्थिक अडचणीत आलेला आहे. आता पशुवैद्यकीय विभागाने पंचनामा केला आहे, महसूल विभागाचे बी आपले विकास दाभाडे येऊन गेले किंवा त्यांचे वरिष्ठही येऊन गेले आणि पंचनामा झाला. परंतु आज मितीला अशा पद्धतीने जर नुकसान झालं तर पोल्ट्री चालक कशा पद्धतीने काम करतील हाही मोठा प्रश्न आहे. कारण उष्णता सध्या वाढलेली आहे, उष्माघाताचंही निदान झालं नाही किंवा डॉक्टरांनी काही सांगितलंच नाही, त्याच्यामुळे ते मत नोंदवणं योग्य नाही. परंतु अनेक वेळा पोल्ट्रीवर ते स्वतः निगराणी राखतात आणि इथं आता हे जे मेले आहेत त्याचे बाहेर त्यांनी टाकलेले आहेत आणि काही पक्षी इथं अजून मृत्युमुखी पडलेले आहेत, ते संपूर्ण दिसतं आहे. सध्या पोल्ट्रीला सध्या पक्ष्यांलाही चांगला बाजारभाव आहे. सध्या काय बाजारभाव आहे काय माहिती आहे का? आता बाजारभाव म्हणजे 110-112 रुपयेपर्यंत रेट आहे. रेट आहे? हो, म्हणजे 1 किलोला 1 किलो रेट आहे. हां, म्हणजे 200-250 रुपये, 240, 225-30 रुपये होलसेल रेट आहे. हो, म्हणजे अशा पद्धतीने समजा 2 किलो 2.25 किलो पक्षी तयार झाला का त्याची विक्री केली जाते आणि नंतर मग त्या फार्मरला समजा या लॉटमधून 1 लाख रुपये 1.25 लाख रुपयाचं उत्पन्न मिळतं. परंतु आज मी त्याला 5-6 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.